जालना महानगरपालिकेचा महापौर हा शिवसेनेचाच होणार। शिवसेनेच्या बऱ्यापैकी जागा निवडून येतील। दर्शना खोतकर झोल यांनी व्यक्त केला विश्वास। जालना महापालिका निवडणूक प्रचार आज शेवटचा दिवस आहे आणि शिवसेना पक्ष हा जालना शहरात जोराने प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 येथे शिवसेनेचे 5 उमेदवार शेख नजीर शेख उस्मान, अशोक बाबूलाल सांबरे, रुपाली अभिषेक काबलिये, कमलाबाई देविदास लाखोले, प्राप्ती आदेश कोटेचा या उमेदवारांच्या प्रचार प्रसंगी प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी मंत्री शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या कन्या दर्शना खोतकर झोल ह्या आल्या होत्या। या प्रसंगी बोलताना दर्शना खोतकर झोल म्हणाल्या की जालना महापालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील व महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। यानंतर भव्य रॅली सुद्धा काढत शिवसेनेच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले। या रॅलीने विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे आज जालना शहरात पाहायला मिळाले आहे। तसेच या प्रसंगी प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार नजीर शेख यांनी बोलताना म्हटले, मी प्रत्येक गोरगरीब कष्टकरी नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। प्रभागातील कुठलेही काम मी येत्या 3 महिन्यामध्ये निवडून आल्यावर करेल आणि तेही मला निधी नाही मिळाला तरी मी स्वखर्चाने करेल असा शब्द या प्रसंगी शेख नजीर शेख उस्मान यांनी दिलाय। तुम्ही बघा, तुमचा थोडा कॅमेरा सगळीकडे पॅन करा। हे सगळे आमच्या उमेदवाराच्या प्रेमासाठी त्यांच्यावर विश्वास करतात म्हणून आलेले आहे। मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे। यांचं सगळ्यांचं एवढी उपस्थिती आणि प्रेम बघून माझाही मी भारावलेली आहे। माझाही उत्साह इथं डबल ट्रिपल झालेला आहे। म्हणून मला असं वाटतं की आपल्याला 16 तारखेची वाट बघायची गरज नाही। प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचा विजय निश्चितच आहे आणि आपल्या सगळ्या प्रभागामध्ये हीच अवस्था आहे। तुम्ही जर सगळीकडे फिरले तर पूर्ण आपलं जालना शहर भगवामय झालेलं आहे। सगळ्यांना कळालेलं आहे की भाऊंनी जसा विकास केला, भाऊंसोबतच सर्वांचा साथ द्यायचा विकासासाठी सगळ्यांना आता लोक अवेअर झालेले आहे। म्हणून लोकांना स्वतःच्या विकासासाठी आणि फ्युचरसाठी मतदान करायचं लोकांना कळत आहे। म्हणून सगळे धनुष्यबाणाच्या सोबत आहे। तुम्ही देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात, प्रभाग क्रमांक 16 मधून रिंगणात आहात, कसं आव्हान वाटतंय आणि विरोधकांना इशारा कसा असेल? माझा प्रभाग क्रमांक 16 तुम्ही आले होते, तुम्ही बघितलं, मला तिथेही उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे। परवाच संजनाताई जाधव माझ्याकडे येऊन गेल्या आणि त्यांनी बोलले की मला असं वाटत आहे प्रचार सभा नाही तर ही एक विजयी सभा आहे। तर मी जसं बोलले तुम्हाला की अशीच अवस्था आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये, विरोधकांना हाच आव्हान देते की महापौर तर आमचाच बसणार। किती जागा निवडून येतील शिवसेनेची? माझ्या मॅक्झिमम जागा शिवसेनेच्याच येणार आहे। 30चा आकडा तर मी नक्कीच पार करणार। थँक्यू।